की आमची जे पिढी आहेत, युवा पिढी आहेत, महिला आहेत, किसान आहेत आणि जे मिडल क्लास आहेत, खूप मॅक्सिमम जे पॉप्युलेशन आहेत त्यात येतात. तर तुम्ही त्यांनाच रिबेट दिली आहेत तर इकॉनॉमीमध्ये प्रोग्रेसच होणार. एज्युकेशनला पण त्यांनी रिबेट दिली आहेत, विमेनला स्टार्टअप रिबेट दिली आहेत आणि मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन 12 लाखतून येतात. तर त्याच्यामुळे खूपच प्रोग्रेसिव्ह अप्रोच आहे. शेती व्यवसायासाठी काय नेमकं प्रयोजन केंद्र सरकारने केलेलं आहे? त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेक्टर असेल किंवा आयटी सेक्टर असेल, याच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत का? ज्या अर्थसंकल्प सादर झाला त्याच्याबरोबर इन्कम टॅक्सच्या या कर प्रणालीच्या बरोबरच आणखी कोणते दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत? केंद्र सरकारने ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह घेतलेत. असं नाही की फक्त आम आदमीला बघितलंय. तुम्ही बघा, इन्फ्रास्ट्रक्चरला बघितलंय, IT डिव्हिजनला स्कॉलरशिप्स दिलेत, 10,000 करोड पर स्कॉलरशिप IT मध्ये, त्याच्यानंतर EV मध्ये, आणि जे फायनान्शियल सेक्टर आहेत, जे ग्रीन एनर्जी, मॅरिटाईम, शिपिंग आणि ॲग्रिकल्चर, सगळ्यावर व्यवस्थित फोकस केलंय. एकदा इन्कम टॅक्सचाच प्रश्न विचारेन, कारण 12 लाखापर्यंतची करमुक्तीचा जो काही निर्णय घेतला तो आता सगळीकडे लोकांपर्यंत पोहोचतो आहे. मात्र त्याच्यातले जे स्लॅब निश्चित करण्यात आलेले आहेत ते लोकांना अद्याप नीटपणे समजत नाहीयेत किंवा स्पष्ट होत नाहीये. त्याची काही स्पष्टता तुम्ही करू शकता की 12 लाखापर्यंत सरसकट करमुक्ती असेल की त्याच्यामध्ये काही मोजके स्लॅब असतील ज्यामध्ये 5%, 10%, 15% असे 3 स्लॅब जे आहेत ते 12 लाखापर्यंत ठरवण्यात आले? जे फायनान्स मिनिस्टरनी सांगितलं की नेक्स्ट वीक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्लॅब्स ते लोक सांगणार आहेत आणि ओपनली सांगितलंय की 12 लाख परत 80,000 त्याचं इमिजिएट रिबेट भेटतो. तो 12 लाख परत तो खूपच रिबेट आहेत त्यांना. त्याच्यानंतर पण त्यांनी सांगितलं आहे 12तून 15 लाख, 15तून 20 आणि 25 लॅक्सतून वरती स्लॅब्स त्यांनी फुल्ली रिन्यू केले आहेत. तर ते आम्हाला ॲनेक्स्चरमध्ये बघून हच माहिती पडणार, पण ते चेंज करून प्रोग्रेसिव्हच आहेत. पैकी किती स्टार देता या अर्थसंकल्पाला? कारण तुम्ही म्हणताय की सगळ्याच अनुषंगाने अर्थसंकल्प सादर झालाय, कुठल्याच विभागाला इग्नोर करण्यात आलेला नाहीये, सगळ्या सेक्टरला विश्वासात घेऊन त्यांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. तुम्ही कशा पद्धतीने पाहता आणि किती स्टार द्याल 10 पैकी? मी 10 पैकी 9 देणार. सोबत शीतल कालरो मॅडम होत्या, त्या IMCच्या उपमहासंचालिका आहेत आणि 10 पैकी 9 स्टार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर फक्त इन्कम टॅक्सचे स्लॅब संदर्भातच नाही तर इतर विषयामध्ये सुद्धा सगळ्या सेक्टरचा विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारनं हा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे सर्वसामान्यांचा सगळ्यात जास्त दिलासा आणि फायदा सुद्धा होणार असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी.